नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या डॉक्टर या भागात मी अश्विनी तडवळकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की स्ट्रेसमुळे वाढत्या आत्महत्या किंवा जीव देण्याचा जो काही टोकाचा निर्णय घेण्याची वृत्ती वाढली आहे त्याच्यावरती नेमकं काय करावं, कुठल्या प्रेशर पॉईंट्सला आपण प्रेस केल्यामुळं आपल्याला रिलॅक्स वाटेल किंवा ताण कमी होईल, यावर डॉक्टर मुकुंद लिमये सर यांनी नॅचरोपॅथी, योग, विहार, आहार या माध्यमातून आपल्याला शिकवलं की कशा पद्धतीने आपण स्ट्रेस मॅनेज करूया. आता या भागामध्ये आपण आलो आहे हृदय या विषयाशी निगडीत असलेल्या सर्व मुद्द्यांना स्पर्श करण्यासाठी. अर्थातच आता तुम्ही पाहताय की साधारण 17-18 वयवर्षापासून ते 30, 35, 40 अशा वयोगटापर्यंतच्या लोकांनाही, अगदी तरुण लोकांनाही हृदय बंद पडण्याचं किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे आजार होत आहेत. तर सरांना मला हे विचारायचे की सर नेमकं हे का बरं घडत आहे आणि याच्यासाठी आपण काय प्रिव्हेन्शन करायला पाहिजे. मुळात हे का घडतंय की आत्ताच जरीवालाचा एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचं नेमकं काय प्रकरण घडलं माहिती नाही, पण साधारणपणे 30-34च्या त्या होत्या आणि असं अचानकच त्या गेल्या. एकदम स्टारडम असलेल्या, खाण्यापिण्यात कुठली काही कसूर नसेल किंवा आहार विहार योग सगळंच असेल, पण मग असं का होतं की इतक्या कमी वयामध्ये लोक का जात आहेत. तसं बघायला गेलं तर अशिक्षित आणि सुशिक्षित म्हणतो, पण सद्यस्थितीत बघितलं तर सगळ्यात जास्त हार्टचे प्रॉब्लेम हे सुशिक्षित लोकांना का येत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. सुशिक्षित कशाला म्हणायचं हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे की तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारलात, काय नाव त्यांचं, जरीवाला, हां, त्या ज्या आहेत तर त्यांनी अँटी एजिंगचं इंजेक्शन घेतलं होतं. त्यावेळेस आपण जेव्हा एखादी गोळी घेतो किंवा काय घेतो तर त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतो की गोळी खाऊन घ्या. त्याचं कारण काय, ते हाय पॉवरची गोळी असते. ते जे इंजेक्शन होतं ते हाय पॉवरचं होतं आणि तिने उपवास केला होता. तर हे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात नाही. आपण मनानेच बऱ्याच गोष्टी ठरवत असतो आणि त्यानुसार वागत असतो, पण आपलं हार्ट आहे ते एवढंच आहे, छोटंसंच हार्ट आहे आणि त्याच्यावर आपण दबाव इतका देत असतो की आपली बदलती जी जीवनशैली आहे, आपल्या जागरणाच्या सवयी असतील किंवा खानपानाच्या सवयी असतील, यात आमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि त्याचा कुठे ना कुठे हृदय जे आहे ते आपलं काय करतो, आपण हृदयाला काम जास्त देतो आहे, प्रमाणापेक्षा जास्त त्याला त्रास देत आहे. त्याचे ठराविक लिमिटेशन आहेत ते आपण पार करत आहोत. का तर ही धावती जी जीवनशैली आहे, मोबाईल असेल काही असेल, आपल्याला वाटतं की एका बटनच्या क्लिकवर सगळ्या गोष्टी होतात, पण तसं नाही. मन तिथपर्यंत धावू शकतं पण हृदय नाही ना. हृदयाला कुठंतरी त्याला मर्यादा आहेत. मात्र त्या मर्यादा न ओळखता आपण हृदय फोटोस्तोर पळत आहोत, तर त्याचंही मोठ्या हृदयविकाराचं कारण आणि अवास्तव अपेक्षा याही कारणं आहेत. स्पर्धेचं जे युग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की दी बेस्ट, प्रत्येकाने सचिन तेंडुलकरच झालं पाहिजे, प्रत्येकाने लता मंगेशकरच झालं पाहिजे, असं होत नाही. आपण आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ असतोच आणि असलंच पाहिजे. जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा आपण चांगलं काम करत असतो. मात्र हा कुठं ना कुठे प्रत्येकजण आई वडील म्हणा किंवा आजूबाजूचे लोक जे दबाव टाकत आहेत त्यामधनं देखील हार्टवर आपल्या प्रेशर वाढत आहे. हे दबाव देखील म्हणजे कुठंतरी करणं, रिलीज करणं. त्यासाठी आम्ही काही ॲक्युप्रेशर पॉईंट देखील आम्ही डेली सगळ्यांना रोजच्या रोज या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की रोज तुम्ही टॅपिंग चालू करता. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला की बऱ्याच वेळेस हार्ट अटॅक येतो की दवाखान्यात जास्त देखील तो पेशंट वाचू शकत नाही. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे. तर आता उत्तर कोरियामध्ये पिक्चर बघत असताना एकाला एकदम अटॅकची लक्षणं दिसले. तिथं माझ्यासारखा जो ॲक्युप्रेशर तज्ज्ञ होता त्याने काय केलं, इथं आपले सगळे पेरिकार्डियमचे पॉईंट असतात या ठिकाणी, तर त्यांनी इथं जोरात टॅपिंग करायला चालू केलं. त्याच्या लक्षात आलं की तरी देखील त्याला त्रास अजून जाणवत आहे, म्हणजे जो पेशंट आहे त्याला त्रास जाणवत आहे. मग सिनेमाला दुसऱ्या खुर्चीवर जो आलेला बाजूचा व्यक्ती असतो तरी सांगितलं दुसऱ्या हाताला पण तुम्ही टॅपिंग चालू करा. जसं दोन्ही हाताला त्यांनी टॅपिंग चालू केलं त्याला काय झाली, एकदम उबळ आली आली. मग काय झालं, जे ऑक्साईड आहे ते सगळं बाहेर पडलं, विष जे असेल ते बाहेर पडलं आणि त्याच्या हृदयाला ऑक्सिजन मिळालं आणि त्याचा जीव वाचला. मग त्या तज्ज्ञाला ती गोष्ट माहीत असल्यामुळे तो जीव वाचू शकला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं देखील आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. त्याच वेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसतं की हार्ट अटॅक येतो त्यावेळेस मग काय काय लक्षणं असतात. तर बॅक साईडला आपल्याला दुखत असतं, त्याचबरोबर काय होतं, आपल्याला घाम प्रचंड येतो, अस्वस्थता वाढते, धडधड वाढते, आपला BP वाढलेला असतो. तर त्यावेळेस हे जे पाल्पेट होत असतं, धडधड होत असते हृदयाची, त्यावेळेस हा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि हे न होता देखील आपण रोजच्या रोज केलं तर तो त्रास देखील उद्भवणार नाही. आमची ही मूळ संकल्पना जी आहे ॲक्युप्रेशरची, जर डेली तुम्ही
टॅपिंग चालू केलं, पूर्ण शरीराचं जर टॅपिंग केलं, रक्ताभिसरण जर तुमचं व्यवस्थित राहील तर तुम्हाला कधी अटॅक येणार नाही किंवा तुम्हाला पक्षाघात किंवा पॅरालिसिस होणार नाही. तर त्यासाठी आम्ही हे ॲक्युप्रेशर पॉईंट सांगतोय. त्याचबरोबर ही जी आहे करंगळी, इथून देखील तुम्ही फक्त ही लाईन पकडली जरी करंगळीची, इथून इथपासून जाऊन करंगळीची लाईन हा एंड पॉईंट आहे. इथं 9 पॉईंट असतात असे. तुमच्या लक्षात जरी नाही आलेत की आम्ही पहिला पॉईंट इथं असेल, दुसरा इथं असेल, तिसरा चौथा, मी डॉक्टर आहे म्हणून मला माहिती आहेत 9 पॉईंट, पण सामान्यपणे तुम्ही फक्त ही लाईन जरी पकडली करंगळीपासून आणि ही प्रेस करत जरी तुम्ही रोजच्या रोज गेलात इथे अशा पद्धतीने, आणि त्याचा शेवटचा जो पॉईंट आहे, आपली जी मेन इथे बरगडी असते त्याच्या खाली एक खड्डा असतो, तो शेवटचा कॉलर बोनच्या बरोबर खाली तो एंड पॉईंट आहे. हे ते हे इथपर्यंत करंगळी, एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी तुम्हाला, कारण बऱ्याच वेळेस कसं असतं की आम्ही डॉक्टर म्हणून मग आम्हाला पॉईंट माहित आहेत, पण तुम्हाला ते माहित नसणार आहे किंवा एवढ्या कमी वेळात मी ते समजूनही सांगू शकणार नाही. तर बेटर तुम्ही करंगळी पकडून तिथून जरी तुम्ही अशा पद्धतीने गेलात तुम्ही, आणि डेली तुम्ही सर्वच बोटाचा अशा पद्धतीने केला, दिवसभरात किती वेळा हे केलं? साधारणतः तुम्ही 2 वेळेस करू शकता. विशेषतः सकाळचं मात्र चुकवू नये, कारण जो वात विकार असेल किंवा रक्ताभिसरण जे असेल तर त्याच्या फास्ट होण्याचा मेन सकाळची प्रोसेस असते. तर त्यावेळेस आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. घेऊन केलं तर चांगलं असं काहीच नाही. रोज सकाळी उठल्या उठल्या केलं तर उत्तमच आहे, पण आहार घेऊन केलं तरीही काही जास्त, हो, अनुषापोटी केलेलं जास्त चांगलं. पण तुम्ही खाऊन देखील केलं तरी त्याचा त्रासदायक असं काहीच नाही. ॲक्युप्रेशर पॉईंट किंवा विना औषध उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही ही कृती कधीही करू शकता. अगदी अनुषापोटीच केली पाहिजे असं नाही. मात्र जसं योग करता, तुम्ही प्राणायाम करता, तसंच ही रोज करण्याची कृती आहे. मी एक दिवस केलं तर तसं होऊ शकत. दिवसातून 2 वेळा तरी ते कंपल्सरी करणं गरजेचं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळे पॉइंट्स अशा पद्धतीने, आणि या कॉलर बोनच्या खालच्या बाजूला एंड पॉइंट असेल. अच्छा सर, आता आपण म्हणालो की हे प्रेशर पॉइंट्स आपण प्रेस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता तुम्ही ते मार्गदर्शन केलं, पण मला असं वाटतं की हृदयासाठी पोषक आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. सर, हृदय चांगलं राहण्यासाठी कुठल्या अन्नाचा म्हणजे आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे, आहार सेवन केला पाहिजे? बरोबर, अगदी खूप चांगला प्रश्न विचारला. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज आपलं जास्तीत जास्त आपण जंक फूड खात आहोत, त्याचबरोबर कोरड्या वस्तूचं जास्त सेवन करत आहोत. अनेक वेळेस बरेच जण पेशंट जातात आणि त्यांना वाटतं की मला हृदयविकाराचा त्रास आहे. ॲक्च्युली तसं नसतं, हायपर ॲसिडिटी झालेली असते. पण आपण इतके घाबरून जातो, त्या घाबरून बऱ्याच कोरोना काळात देखील घाबरूनच बऱ्याच जणांचा जीव गेला किंवा अटॅक आला. तर आपण घाबरून न जाता त्याविषयी आपण विवेचन करणं तितकंच गरजेचं आहे. विशेषतः काय होतं की एकच तेल वारंवार वापरणं, त्याच्यामुळे जर कॅलेस्ट्रॉल जे आहे ते वाढतं आणि त्याचा हृदयावरती आपल्या ताण येतो. तर आपण तेल देखील कशा पद्धतीचं वापरलं पाहिजे की जास्त टेम्परेचरवर जे तेल गरम केलेलं असतं, म्हणजे पॅकिंग ज्याला तेल म्हणतो, तर ते न वापरता आपण घाण्याचं जर तेल वापरलं तर ते हृदयासाठी खूप चांगलं आहे. त्याचबरोबर तेलामध्ये देखील शेंगा तेल असेल, करडी तेल असेल, हे बदलून तेल तुम्ही वापरलं पाहिजे, एक ते एक नाही. विशेषतः तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तुमची भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्यानुसार देखील तुम्ही तेल कुठलं वापरलं पाहिजे. विशेषतः आता जर सोलापूर म्हटलं तर सोलापूरच्या लोकांनी कशी उष्णता जास्त आहे, तर सोलापूरच्या लोकांनी आहार कुठला ठेवला पाहिजे की त्यांनी बाजरी खाल्ली पाहिजे, ज्वारी खाल्ली पाहिजे, आणि नॉनव्हेज हे आपण कमी खाल्लं पाहिजे. तरच आपली प्रकृती चांगली राहणार आहे आणि हृदयासाठी ते पोषक वातावरण राहणार आहे. तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर म्हटलं तर तिथं थंड ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर नॉनव्हेज खाल्लं तर चालणार आहे, कारण की तसं तिथं काम पण आहे, पचण्याची ताकद पण आहे. पण सोलापूर हा उष्ण प्रदेश आहे, तर इथं तुम्ही नॉनव्हेज जेवढं कमी खाल तेवढं हृदयासाठी चांगलं आहे. आयुर्वेदात सुद्धा असं सांगितलं जातं की हृदयासाठी ताक हे सर्वोत्तम आहे. नुसतंच म्हणजे 102 आजारांवरती ताक काम करतं, तर हृदयासाठी ताकाची भूमिका काय आहे? ताकाची भूमिका म्हणजे काय, ताक हे म्हणजे पृथ्वीवरील एक अमृतच आहे. ताकामुळे आपलं मेटाबॉलिझम जे आहे, चयापचय प्रक्रिया आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली येते तर चयापचय प्रक्रिया. ती चयापचय प्रक्रिया आज काही कारणास्तव आपली बिघडत चाललंय. केमिकलचा वापर असेल, त्या विषयाकडे आपण नको जाऊया, पण ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे परिणाम आपल्या चयापचय प्रक्रियामुळे आला, म्हणून त्याच्यामुळेच आपल्या हार्टवर देखील प्रेशर येत आहेत. त्याचबरोबर आज माझ्याकडे जेव्हा अनेक पेशंट येतात तेव्हा लक्षात येतं की व्हेरिकोज व्हेन्सची वाढलेली संख्या असेल किंवा हार्ट विकार, हे हार्ट, कारण की पिंढऱ्या दुखण्याचं एक प्रमाण वाढलंय. बरेच जण येतात कारण पिंडरी हे तुमचं दुसरं हृदयच आहे थोडक्यात. तर
ते का दुखत आहे तर आपण पिझ्झा असेल, बर्गर असेल, हे खाणं आपलं प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे. खाऊ नका असं नाही, पण आपण ते प्रमाणापेक्षा जास्त खातोय, तर त्याचा कुठे ना कुठे त्याच्यामध्ये ऍसिडिटी वाढणं, हायपर ऍसिडिटी वाढणं, टॉक्सिन्स अडकून राहतात का मग त्या टॉक्सिन पिंजऱ्यांमध्ये? अडकून राहतात आणि टॉक्सिन बाहेर देखील पडत नाहीत. हा मूळ कारण आहे. आणि त्याचबरोबर आपली सगळ्यात महत्त्वाची दिनचर्या, आपण निसर्गाच्या विरुद्ध वागत आहोत. आपण किमान 6ला आपण उठलं पाहिजे. आपण सकाळी 6 ते 7 आपण चाललं पाहिजे. चालणं हे हृदयासाठी फार महत्त्वाचं आहे, मात्र आपण चालणंच विसरलो. तर हे चालणं, कारण की तुम्ही एक दिवस जर नाही चाललात तर तुमच्या नसांमधली ताकद तुम्ही 4 दिवसांनी कमी करून घेता. ॲटोमॅटिकली जो होणारा रक्तपुरवठा आहे तो हृदयाला कमीच होणार आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की मी ही गोळी घेतलं की बरं होईल, मी ती घेतली की गोळी बरं होईल. ती तात्पुरते तुम्हाला होणार आहे, पण कायमस्वरूपी तुम्हाला जर तुमचं हृदय सशक्त ठेवायचं असेल तर त्यासाठी एक्सरसाइज खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं ब्रीदिंग एक्सरसाइज देखील वाढला पाहिजे. योगा केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे. तर त्याच्यासाठी देखील मी सांगेन की रोजच्या रोज जो एक एक्सरसाइज आहे, म्हणजे पूर्णतः श्वास भरून घेणं आणि खालीवर हा हात करणे, म्हणजे तो तुम्ही करण्यामुळे तुमचा जो हृदय आहे ते मजबूत राहील, ऑक्सिजन मिळेल. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस जेव्हा आपला म्हणजे हार्ट रिलेटेड एक प्रश्न येतो की बीपी वाढतो अचानक आणि खूप घाबरतो, तर त्यावेळेस घाबरून न जाता फक्त हा हात आपल्याला समोर घ्यायचा आहे, खोकायचंय. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त खोकण्याचा प्रयत्न कराल तेवढं काय होईल, सगळे नायट्रिक ऍसिड बाहेर पडणार आहे आणि तुम्हाला ऑक्सिजन हृदयाला मिळणार आहे आणि तुमचा जो वाढलेला जो बीपी आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस अटॅकचे लक्षण होतात, खूप घाम सुटतो, त्यावेळेस घाबरून न जाता एक मिरची देखील कचकच तुम्ही चावून जरी खाल्लं तर तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल, नायट्रिक ऍसिड सगळं बाहेर पडेल आणि आपल्याला हृदयविकार बसून त्याचा आपण बचाव करू शकतो. किंवा एक अद्रकाचा छोटासा तुकडा देखील आपण चावून खाल्ला तरी त्यावेळेस आपण त्या हृदयाचं संरक्षण चांगल्या रीतीने करू शकतो. त्यामुळेच अगोदरच्या काळात जो मसाल्यांचा वापर करायचा आपल्या हृदयासाठी मिरची तितकीच आवश्यक आहे, आपल्याला अद्रक तितकंच आवश्यक आहे. पुदिना एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. विशेषतः ज्यांना हार्टचा त्रास आहे किंवा वारंवार ज्यांचा बीपी वाढत असतो त्यांनी मिरची आणि पुदिना असं मिक्स करून चटणी जरी घरी करून ठेवली आणि ज्यावेळेस बीपी वाढेल त्यावेळेस तुम्ही तो एक चमचा देखील तो चटणी खाल्ली तरी तुम्हाला तो बीपी नॉर्मल आहे दिसेल. त्याचा आहाराशी कसा संपर्क आहे पहा, भारतीय आहार किती श्रेष्ठ आहे. हो. आपण सामोसा किंवा वडापाव घेतला तरी त्याला हिरवी चटणी आपण करतो, त्याच्यामध्ये पुदिना आणि जिरं, ओवा आणि थोडस याचं हिरव्या मिरचीचं मिश्रण असतं. अगदी ते कदाचित त्यासाठी, त्यामुळेच की ते समोसा जो आहे तो पचायला जड आहे, तर त्याच्यामुळे पुदिना त्याला मदत करणार आहे. त्यामुळे तुमची हायपर ऍसिडिटी वाढणार नाहीये, पित्त वाढणार नाहीये. तर अशी आपली म्हणजे पुरातन आपली जी संस्कृती आहे ती जरी जपली तर तुम्हाला एक लक्षात ठेवा की तुम्ही इतके समृद्ध आहात तरी अटॅकचं प्रमाण का वाढतंय पूर्वीच्या काळाने, म्हणजे पूर्वीच्या काळाची जी जगण्याची एक पद्धत होती ती डिस्टर्ब झालेली आहे. आपलं निसर्गचक्र आपण स्वतःहून बिघडून घेतलेलं आहे, त्याचा कुठे ना कुठे आपल्या हृदयावरती ताण येत आहे आणि त्याच्यामुळे अशा घटना हा वारंवार घडत आहेत की एखादा आता मध्यंतरी लातूरमध्येच नीटचा निकाल लागायच्यातच त्या मुलाने आत्महत्या केली. तो विषय आत्महत्येचा नाही, पण आपण दबाव किती घेतोय त्याचा कुठं आपल्या प्रेशर आपल्या हृदयावरती येत असतं. बरेच जण जिम मध्ये जातात, त्या जिम मधल्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आपल्या शरीराचा पोत बघा, नाडी तपासणी करून घ्या तुम्ही, की जेणेकरून तुमची प्रकृती वात आहे, पित्त आहे का कफ आहे हे समजून घ्या. बरेच जण काय करतात, हृदयासाठी अजून एक घातक, बरेच जण काय करतात सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी पितात तूप घालून, आणि तिथं जातात आणि मोठमोठे तुम्ही ते लोखंडी वजन उचलता. तर ते प्रमाणापेक्षा जास्त ते तुम्ही सकाळी जे असतात ते आपल्या शरीरासाठी ते खूप घातक आहे. तर ते सगळ्यांना माझी विनंती आहे या तुमच्या चॅनलच्या BR चॅनलच्या माध्यमातून, तर की असं कुठल्याच विद्यार्थ्यांनी किंवा तरुण मुलांनी करू नये. विशेषतः तरुण मुलांच्या याच्यात संख्या जास्त असते. विशेषतः ते आपलं शरीर धष्टपुष्ट दिसण्यासाठी बरेच स्टेरॉइडचे इंजेक्शन वगैरे घेतात, गोळ्या औषधं घेतात, तर त्याचा देखील प्रोटीन पावडर घेतात, त्याचा देखील हृदयावर फार मोठा परिणाम होत असतो. तर त्याच्यापासून आता पहिलवान लोक जे असतात ते कसरत करतात, ते कधीच अशा गोष्टीचा वापर करत नाहीत. मात्र जिम मध्ये हे फॅड निघालेलं आहे की मी अगदी सलमान खानच दिसलं पाहिजे असं नाहीये. तर प्रत्येकाने आपल्या जीवाचा विचार केला पाहिजे की आपल्याला आई वडिलांनी वाढवलेले आहे ते कशासाठी वाढवलंय, काय वाढवलं आहे. तर असा कुठलाही अविचार न करता आपण चांगला विचार करून आपलं हृदय चांगल्या कामाने देखील मजबूत करू शकतो. सर, हे जे पॉइंट तुम्ही आता सांगितले हा एक सर्वोत्तम होता. त्यानंतर भस्त्रिका हा प्रकार सांगितला आणि समोर
BP वाढल्यावर. वाढला किंवा आपल्याला जर छातीत कळ येत असेल बिलकुल, किंवा असं. बिलकुल. या व्यतिरिक्त अजून कुठला सोपा उपाय आहे का की जो प्रेशर पॉइंट आपण प्रेस केल्याने सहज घरी बसलोय किंवा ऑफिसमध्ये बसलोय त्यावेळेस आपण सहज करू शकू असा कुठला पॉइंट आहे का की ज्या प्रेस केल्याने आपल्याला हृदय सुदृढ ठेवण्यासाठी मदत होऊ शकेल? हृदय सुदृढ होण्यासाठी जो टॅपिंग आहे तेच म्हणलं की तुम्ही डेली जे आहे ते मग त्याच्यासाठी हा सर्वोत्तम पॉईंट आहे. हा जो आहे हा पेरिकार्डियम, कारण शेवटी काय आहे हे हृदय आवरण आहे, हे हृदय आवरणाचे पॉईंट आहेत. तर इथं महत्वाचं जे आहे ते टॅपिंग आहे. ते टॅपिंग करताना हात हा असा पाहिजे, चापट नाही बसली पाहिजे, अशा पद्धतीने हे टॅपिंग पाहिजे, तरच त्याचा तो योग्य फायदा आपल्याला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हे पूर्ण जर टॅपिंग केलं तर अतिशय उत्तमच आहे. पण त्यातल्या त्यात आणि बऱ्याच वेळेस अटॅक जेव्हा येतो त्यावेळेस ही करंगळी आहे, इथून 1 ते 2 थेंब जरी तुम्ही रक्त काढलं त्या करंगळीतनं तरी देखील समोरच्याचा जीव वाचू शकतो. कारण की तुम्ही बघा, आता एक जाणारं पाणी आहे, त्याला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वाट करून देता तेव्हा तुम्ही हात लावता तर दुसऱ्या ठिकाणी पाणी जातं. तसंच इथं प्रेशर वाढलंय, इथून फक्त तुम्ही 2 थेंब जरी वळण करून दिले तर 2 थेंब रक्त जरी काढलं, कारण ही हार्ट लाईन आहे, इथून 2 थेंब जरी रक्त काढलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये हृदयाला तुम्हाला आराम मिळणार आहे किंवा तुमचा जीव वाचणार आहे. असे छोटे छोटे पॉईंट आहेत. किंवा अगदी तुम्हाला काही निडल नाही सापडली तर तुम्ही दातानी चावून देखील ते रक्त काढू शकता, का तर जीव वाचणं महत्वाचं आहे. पण अशा गोष्टी आपण आपल्या घरातल्या लोकांना सांगतच नाही, तर ह्या गोष्टी आपण सांगणं, परत तुम्हाला PCR देता आला पाहिजे, घरातल्या लोकांना या गोष्टीची माहिती पाहिजे. मी अनेक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जात असतो तर हे सांगत असतो की तुम्हाला PCR देता आलं पाहिजे. चीनमधल्या जपानमधल्या लोकांना या सगळ्या गोष्टी येतात लहान मुलापासून. अगदी कफ झाला तर तो कफ कसा काढायचा ते त्यांना माहिती आहे, आपल्याला या गोष्टीच माहित नाही. आपण प्रत्येक ठिकाणी आपण दवाखान्याला पळत असतो, ह्याच्यात स्पेशल कोण, त्यातच नुसतं पळापळ चालू असते. तर ही पळापळ न करता आपण आपल्या हृदयाचं नीट व्यवस्थापन करू शकतो. त्याच आपल्या खानपानाच्या व्यवस्था आणि विशेषतः 10 नंतर जे जेवण ते विषच आहे, काही उपयोगच नाही. 10-11 नंतर जे जेवतो त्याचं ऑटोमॅटिकली पचन व्यवस्थित आणि त्याचं हार्टवर कुठं ना कुठेतरी प्रेशर येत राहतं. तर त्याच्यामुळे तुम्ही साधारणतः 9 पर्यंत जेवण करा. त्याच्यानंतर तुम्हाला जेवणाची वेळच आली तर तुम्ही अगदी हलका आहार घ्या किंवा दूध घ्या, असं मी सगळ्यांना सजेस्ट करेन. सर्वोत्तम करेन. ऍसिडिटी होणार नाही आणि तो होणारा त्रास जो आहे, कारण पचनाला तुमची मग ताकद जास्त पडणार आहे, अननेसेसरी किडनी आणि हृदयावरती तुम्हाला काय होणार आहे, ताण येणार आहे. तर अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर आपण म्हणजे हृदय मजबूतीसाठी टाळल्या, त्यासाठी काही परत असं आपण हाताची घडी जरी घातली आणि हे अशा पद्धतीने जरी पॉईंट केले तरी ते देखील आपलं जे हृदय असतं ते अशा पद्धतीनेच असतं. हे अशी जी आहे हेच आहे हृदयाचं, हे मोठी सारखंच आहे. तर हा एक देखील एक्सरसाइज आपण अशा रीतीने हा एक्सरसाइज आपण करू शकतो. ज्याचा दिवसातून 2 वेळेस तुम्ही अगदी करू शकता. वा, सरांनी खूपच सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं विवेचन केलेलं आहे. अगदी स्पष्टीकरण सुंदर पद्धतीने दिलेलं आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, पण त्या माहिती जाणून घ्यायला हवी ती माहिती, किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला काहीतरी संशोधन करता यावं असं आपण बऱ्याच ठिकाणी शोधाशोध करतो, जसं की यूट्यूब आहे, गुगल आहे. पण आपल्या जवळ असलेल्या वैद्यांकडं, आपल्या असलेल्या डॉक्टरांकडं, फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आपण आपल्या तब्येतीची चौकशी करणं, काळजी घेणं किंवा फॉलोअप घेणं हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच आम्ही यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या भागामध्ये तुम्हाला सरांनी बऱ्याच प्रेशर पॉईंट्सची माहिती दिलेली आहे. त्याचा नक्की अवलंब करा आणि तुमचं हृदय कायम सुदृढ ठेवा. या शुभेच्छा असतील. पुन्हा भेटूया डॉक्टर या भागात. धन्यवाद सर. धन्यवाद.